राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय भूवीर समर्थ. समर्थांची अर्धी ओवी परवा उद्धृत केली होती. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका भेटते ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाहिजे, अशी पूर्ण होई आहे. आधी ते करावे कर्म, सुरुवातीला कर्म करावं, कर्म करत असताना उपासना करावी, आणि असा जो उपासक असतो त्याला ज्ञान भेटतं. फार चांगला शब्द आहे. तो ज्ञान मिळवतो असं म्हटलेलं नाहीये, त्याला ज्ञान भेटतं याचा अर्थ त्याला ज्ञान होण्याची व्यवस्था होते. फार चांगले अतिशय शब्द, मार्मिक शब्द योजना असते. आणि मग असं ज्ञान झालं की ज्ञाने मोक्षाची पाविजे, ज्ञानादेवतू कैवल्यम, ह्या बरोबर ज्ञान झालं की त्याला मोक्ष मिळतो. अशी छान एक साखळी आपल्या समोर समर्थाने ठेवलेली आहे. त्या साखळीमध्ये कर्माचा आपण पहिल्याने विचार करतोय. काल बराचसा विचार कर्मासंबंधी करून झालाय. आजही थोडाफार विचार करूया. आपल्या सगळ्यांना इथे सिंगापूरातल्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा शब्द फार चांगला माहिती आहे. हा जसा एक शब्द आहे, सगळ्यांनाच माहिती आहे आता अलीकडे जगभर. तसं परमार्थाला सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं, आणि इन्फ्रास्ट्रक्चर जितकं मजबूत असेल, व्यवस्थित असेल, तितकं वरचं जे काही प्रोजेक्ट असतो तो प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्णतेला नेता येतो. हा विचार परमार्थामध्ये सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे केलेला आहे. तुकाराम महाराजांनी एक खंत व्यक्त केली मोठी, की जागोजागी देखे भक्तीचे पर्वत, जागोजागी देखे भक्तीचे पर्वत, पायाविणं भिंत तातडीची. असं होतो की जागोजागी असे भक्तीचे मोठे डोंगर उभे राहिल्यासारखं दिसतं, पण त्या डोंगरांचा जो पाया असतो तो मात्र अतिशय भुसभुशीत असतो. थोडा धक्का लागला की धक्का ती भिंत जी असते तो डोंगर असतो कोसळून जातो. कोणता धक्का लागतो ते आपण परवा पाहिलो होतो, तो विषय नाही आता. पण कोणता धक्का लागतो, मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की भक्तीला धक्का लागतो, उपास्य दैवतालाही धक्का लागतो. आणि परवा आपण म्हटल्यासारखं इतकं मी देवा तुझं केलं तरी माझं असं कसं, इत्यादी ह्याचे सगळे प्रकार आहेत. हे सगळे प्रकार हे भुसभुशीत पाया असल्याचं लक्षण आहे. आणि इतकं सगळं स्पष्टपणाने संतांनी सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, तरी आमचं काय होतं, आम्हाला सोयीस्कर तेवढं आम्ही उचलतो त्यातून, आणि आम्हाला गैरसोयीच असतं, जे अवघड असतं ते आपण तिथल्या ते सोडून देतो. आणि अशी जेव्हा वाटणी होऊन जाते तेव्हा त्यातून जे मिळालं पाहिजे ते आपल्याला मिळणं कुठं अवघड होऊन जातं. म्हणून आधी ते करावे कर्म. त्या कर्माचे काही विचार काल आपण केला. आणखी एका पद्धतीने विचार करूया कर्माचा. सुरुवातीला एक देहकर्म नावाचं कर्म आहे, दुसरं व्यवसाय कर्म नाव आणखी एक कर्म आहे, तिसरं कर्तव्य कर्म आहे, चौथं धर्म कर्म आहे, पाचवं अध्यात्म कर्म आहे. अशाही पद्धतीने आपल्याला कर्माचा विचार चांगल्या पद्धतीने